पहिला चेंडू सलग दुसरा चेंडू जाते गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते संस्कृती याच्यामुळे पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. या झेल होतोय का या ठिकाणी झेल सुटतोय परंतु 3 धावाने संघाचं खातं खोलतोय बावा. आता मात्र स्ट्राईक वर येतो अशोक. दोन्ही स्फोटक फलंदाजी आता मात्र संकेतला सामना करणार आहे तो अशोक. पुढचा चेंडू हा देखील सुरेख फटकाने हलक्या हाताने खेळलाय. मला वाटतं परंतु 2 धावा रोखण्यामध्ये फलंदाज 2 धावा करण्यामध्ये यशस्वी झाले. धावसंख्या 2 थोडीसर चौकी धावसंख्या होती 5. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती 5. पुन्हा एकदा मला वाटतं स्क्वेअर चेंडू आणि पुन्हा अतिरिक्त 1 धाव प्राप्त होते. हा सुरेख फटका मला वाटतं हा जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. फटका चांगला होता परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल अशोकला. धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या होती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं हा देखील चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. उचलून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धावेने धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक प्रगतीपथ असताना संघाची धावसंख्या होती 8. रवींद्र शिंगवण यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीला साधेचा क्षेत्ररक्षणातला पाहायला मिळते खुर्दवली या संघाकडून. धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकामध्ये थोडं धावांवर अंकुश लावण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज. आता मात्र वैयक्तिक खेळातील पहिला आणि संघातर्फे दुसरा अंतिम षटक खेळून आलाय तो. आता गोलंदाजी मार्फत सज्ज होते तो जयेश पंचांच्या मला वाटतं पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो जयेश. फुलटा चेंडू मला वाटतं चेंडूमध्ये आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार मध्ये आजच्या दिवसातील पहिला षटकार आपला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी आपल्याला अशोक मुक्त बॅट मधून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये थोडं नमतं घेतलं होता. पुन्हा एकदा सीमारेला फटका हा देखील चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार टोकले अशोकनं आणि आपल्या संघाला मोठं योगदान देतोय. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अशोक याच्याकडून. हा पुढचा चेंडू हा देखील उचलून मारलेला फटका परंतु मला का चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. वैदिक पुन्हा एकदा 1 धाव 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 22. हा देखील सुरेख फटका होता. झेल होता परंतु झेल होऊ शकला नाहीये आणि या ठिकाणी 3 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. खरा क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळेल या चेंडूवरती. कोथवली या संघाकडून धावसंख्या होती ती 25. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या ती 25. आता मात्र स्ट्राईकला येतो बाबा. या बाबा या चेंडूवरती हिट करतो का? निश्चितच हिट करणार परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली. मला वाटतं हा देखील चेंडू खूप खराब क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळाले. या चेंडूवरती देखील 3 धावा आणि धावसंख्या होती ती 28. 2 6 झाल्यानंतर खूप सावधानीने फलंदाजी करतात ते अजगणी या संघाचे दोन्ही बॅटर बावा. हा देखील फुलटा चेंडू मला वाटतं चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार या षटकाने संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. धावसंख्या होती ती 34. 35 टू विन असेल ते. कोथवली या संघाला 12 चेंडू आणि 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कोथवली या संघाला. कोथवली संघाकडे देखील स्फोटक फलंदाज आहेत. परेश सारखा एक षटकार मारणारा पाचशा त्यांच्याकडे आहे. पाहूया परंतु तेवढ्या ताकदीचा गोलंदाज देखील अजगणी संघ यापुढे सामना असेल. लंबाडवाडी आणि आयांशी लेवा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. लंबाडवाडी आणि आयांशी लेवा दोन्ही संघाचे संघनायक शैलेश खोचरे आपण
आपल्या आयएसएल संघटना नाणेफेक गोल करण्यासाठी यायचंय. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येईल. पंच रवींद्र खोचरे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. गोटवली संघाच्या आघाडीचे फलंदाज क्रीजवर आहेत प्रदेश आणि प्रथमेश. दोन्ही बॅटर क्रीजवर, दोन्ही मोठे बॅटर आहेत. मला वाटतं 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. पाहूया अशा पद्धतीने हा सामना रंगतो या क्रीडा नगरीमध्ये. 12 चेंडू आणि 35 धावांचा खेळ असेल. जितू पहिला चेंडू असेल परेशाला स्क्वेअर चेंडूची घोषणा करतायत आणि पहिला स्क्वेअर अतिरिक्त 1 धावेने संघाचं खातं खोलतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशोक त्याला मारा करतो. हा सुरेख चेंडू आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अशोक येथे त्यांच्या दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू आहे म्हणजे पावला झोलतोय का आणि सुरेख असा झेल पकडलाय आणि मला वाटतं या झेलने अगदी मॅच तरी अजून या संघाच्या खिशामध्ये पडले असं मला वाटतंय. कारण मोठा स्फोटक फलंदाज परेश बॅक टू द पॅव्हेलियन आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ मानला जातो. पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होतो. पुढचा चेंडू त्याला मारा करतो. जयेश मारेला फटकारी तेवढा सुद्धा क्षेत्ररक्षण, परंतु एवढीच रनिंग देखील फार सुंदर केले. दोन्ही बॅटर मध्ये खूप ताळमेळ चांगला पाहायला मिळाला. दोन धावा, दोन धावडी संख्येत धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 3. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते. पुन्हा एकदा पुढून वाला फटका. या फटक्यावर मला वाटतं 3 धावा काही नैसर्गिक अडचणामुळं या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 3 धावडे संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती ती 6. तर कोणते नवीन संघ या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता, परंतु बॅटने कडा घेतले. पुरेपूर फायदा उचलता आला नाही फलंदाजाला प्रथमेश याला. पुढचा चेंडू होता. धावसंख्या होती ती 8. पंच पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूची घोषणा करतायत. 1 ने भरपटे धावसंख्या. हा मला वाटतं मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार षटक संपल्याचे गुण करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 15. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज हा सामना गोठवली या संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 20 धावा. वैयक्तिक गर्दी पहिले संघातर्फे अंतिम आणि निर्णय षटक घेऊन येतो आजू आणि या 2 धावा. 5 चेंडू 18 धावा. आजूचा पुढचा चेंडू पुन्हा त्याला मारा मध्ये पाहूया झेल होतोय का आणि हा सुरेख झेल पकडलाय आणि आता मात्र 4 चेंडू आणि 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आहे. आता पाहूया नवीन बॅटर मैदानामध्ये कल्पेश. 4 चेंडू आणि 18 धावा. जर हा सामना कोटोली संघाला जिंकायचा असेल तर षटकार मारावे लागतील. पाहूया कल्पेश कशा पद्धतीने फलंदाजी करतो. एवढ्या ताकदीचा गोलंदाज देखील आजू गोलंदाजी मार्कर पंचांच्या उजव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं चेंडू खाली क्षेत्ररक्षक अशोक, परंतु झेल सुटता खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अशोक याच्याकडून. आणि या 3 धावा, 3 धावडे संख्येच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 20. 3 चेंडू 15 धावा. हा चेंडू निर्णायक असेल सामन्यातील. मला वाटतं पुढच्या चेंडूने त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. आता थोडी मॅच बदले आणि आता 2 चेंडू मध्ये 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. प्रथम एक स्ट्राईक वर आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. या सामन्यातील निर्णायक चेंडू असेल आणि हा उचलून मारलेला फटका
आणि हा देखील चेंडू जात सीमारेषा पार. षटकार. सुरेख फलंदाज आपल्या पाहायला मिळेल प्रत्येक षटकाकडून. एक चेंडू 3 धावा कंपल्सरी केस असेल, याची नोंद घ्यायची. एक चेंडू आणि 3 धाव कंपल्सरी केस असेल. कंपल्सरी केस असेल की दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. एक चेंडू 3 धावा. हृदयाचे हाडबीट वाढवणारा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पाटीलवाडीच्या क्रीडा नगरीमध्ये एक चेंडू आणि 9 धाव. एक चेंडू आणि 9 धाव. आणि या ठिकाणी सुरेखाचा सामना पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये अजगर या संघ विजय झालाय. सुरेख सामना, हृदयाची हाडबीट वाढवणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये अजगर या संघ या ठिकाणी विजय झालाय. मागचे बरेच सामने मला वाटतं अजगर या संघाने एकदम क्लोज जाऊन विजय केले होते. हा देखील सामना तसाच तरी विजय आपल्या संघापर्यंत खेचून आणला.